सीएसएमटीवर रेल्वे स्थानकावर आंदोलन केले जात आहे। सीएसएमटीवर रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामुळे आता रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं कळतंय। अनेक लोकल खोळंबलेले आहेत आणि स्टेशनवर मोठी गर्दी झाल्यामुळे प्रवाशांचे देखील मोठे हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात। सीएसएमटी स्थानकावर आंदोलन करण्यात आलेलं आहे। रेल्वे कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे, त्यामुळे या स्टेशनवर सध्या प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे। अनेक लोकल खोळंबलेले आहेत आणि संपूर्ण वाहतूक आता विस्कळीत झाल्याचं देखील समजतंय। त्यामुळे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। घरी परतणाऱ्या प्रवाशांचे आता मोठे हाल होताना आपल्याला पाहायला मिळतायत। सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आंदोलन सुरू आहे। रेल्वे कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे, त्यामुळे आता अनेक लोकल खोळंबलेले आहेत आणि स्टेशनवर मोठी गर्दी देखील झाल्याची माहिती समोर येते। घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत। अनेक लोकल खोळंबलेले आहेत, त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे, पूर्णपणे विस्कळीत झाल्याची दृश्य आपण पाहतोय। सीएसएमटी रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून हे आंदोलन केले जात आहे, त्यामुळे मोठी गर्दी रेल्वे स्थानकामध्ये झालेली आपल्याला दिसते। परिणामी अनेक लोकल ह्या खोळंबलेल्या आहेत, वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि स्टेशनवर मोठी गर्दी झाली आहे। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। मनोज, सध्याची काय परिस्थिती आहे? प्रवाशांची मोठी गर्दी देखील झाल्याची दिसते। अगदी बरोबर आहे। मुंबईमध्ये जो अपघात झाला होता त्या अनुषंगाने समिती नेमण्यात आली होती आणि त्या समितीच्या शिफारसीनुसार जो अपघाताचा कारण आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांवर सुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळूनच आता रेल्वेचे कर्मचारी आहे जे आंदोलन करत आहेत। गेल्या 40 ते 45 मिनिटांपासून अचानक हे सगळे कर्मचारी आहेत ते थांबबंद आंदोलन सुरू केलेलं आहे। संध्याकाळच्या वेळी अनेक चाकरमानी जे आहेत ते आपल्या घराकडे जायला निघत असतात आणि त्यातच आता मध्य रेल्वेची आणि हार्बर रेल्वेची सेवा जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे। सीएसएमटी स्टेशन जे आहे त्या स्टेशनवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी सुद्धा झालेली आहे, तर कर्मचारी जे आहेत त्या आंदोलन करत घोषणाबाजी करत आहेत। त्याचबरोबर जे प्रवासी आहेत ते सुद्धा आपला राग व्यक्त करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। तर याच अनुषंगाने आता पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळते। मुंब्रा अपघातात रेल्वे इंजिनियरच्या विरोधात जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्हा मागे घ्यावा असं या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि त्याच अनुषंगाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे। परंतु प्रवाशांचे मात्र या निमित्ताने हाल होत असल्याचं पाहायला मिळते आहे। गेल्या 40 ते 45 मिनिटांपासून सीएसएमटी स्टेशनवरून एकही लोकल या ठिकाणावर गेलेले नाही आहे, तर डाऊन दिशेला सुद्धा मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळते आहे। कारण सीएसएमटी स्टेशनवरून एकही लोकल निघालेली नाही आहे, त्यामुळे हे प्लॅटफॉर्म जे आहेत ते गर्दीनं पूर्णतः तुडुंब भरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। निश्चितच त्यामुळं घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे देखील मोठे हाल होण्याची शक्यता आहे। धन्यवाद मनोज सविस्तर माहितीसाठी।